नमस्कार मंडळी, आज आपण येथे तांदूळ न भिजवता किंवा तांदूळ न आंबवता किंवा दह्याचा वापर न करता आपण इथे आज 1 वाटी ताज्या मटरपासून डोसा कसा बनवायचा हे बघणार आहोत। सकाळच्या घाईमध्ये आपण हा नाश्ता 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार करू शकतो। हे डोसे खायला खूप छान लागतात। आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मटर सोलून यातले आपण दाणे काढून घेतलेले आहे, म्हणजे आपण येथे ताजे मटरचा उपयोग केलेला आहे। तर नाश्ता बनवण्यासाठी आपण येथे ताज्या मटरचा वापर केलेला आहे। येथे मी 1 वाटी ताजा मटर मोजून घेतलेला आहे। मोजून घेतलेले मटर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। डोसा बनवण्यासाठी आपल्याला येथे हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या घालून घेऊ, 1 इंच आलं आणि यामध्ये आपण 10-12 कढीपत्त्याचे पानं सुद्धा घालून घेऊ आणि स्वच्छ धुवून घेतलेली अर्धी वाटी कोथिंबीर आपण यामध्ये वापरणार आहे। तर आपल्याला आता याची पेस्ट करून घ्यायची आहे। यामध्ये आपण अगदी थोडं पाणी घालून हे मिक्सरमधून बारीक फिरवून घेणार आहे। आता आपण ही पेस्ट बारीक करून घेतलेली आहे। यामध्ये मटारचे दाणे वगैरे राहायला नको, अशा प्रकारे आपल्याला ही बारीक करून घ्यायचं आहे। आता बारीक करून घेतलेली पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। तर येथे आपण ज्या वाटीने मटर मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने आपल्याला येथे 1 वाटी रवा सुद्धा मोजून घ्यायचा आहे आणि येथे आपल्याला रवा हा बारीकच वापरायचा आहे। आणि तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा हा 3-4 वेळेस मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आणि फिरवून घेतलेला रवा तुम्ही यामध्ये वापरू शकता। आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। तर या ठिकाणी आपण मटरची पेस्ट बनवून घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। या मिश्रणामध्ये अगदी थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट सुद्धा करायचं नाही आणि जास्त पातळ सुद्धा करायचं नाही। तर नेहमीप्रमाणे आपण डोसा बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपण 1-2 मिनिट एकसारखं फिरवून घेऊ। तर सुरुवातीला आपल्याला हे पीठ असंच तयार करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे असंच 15 ते 20 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर या बॅटरमध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे। 15 ते 20 मिनिट आपण हे मिश्रण असंच छान बाजूला ठेवून दिल्यामुळे आपला रवा छान भिजतो आणि छान फुलून येतो। हे मिश्रण भिजून 15 ते 20 मिनिट झालेले आहे। आता आपण हे मिश्रण 1-2 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेऊ। येथे आपण हे मिश्रण 15 ते 20 मिनिट भिजण्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं होतं। तर हे मिश्रण घट्ट झालेलं आहे, तर यामध्ये मी थोडं पाणी घालून घेणार आहे। तर यामध्ये मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे, त्यामुळे हे आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालून घेऊ। या मिश्रणामध्ये आपण थोडा सोडा वापरला तर डोसा हा जाळीदार तयार होतो। सोडा ॲक्टिव्हेट होण्यासाठी आपण सोड्यावरती थोडं पाणी घालून घेऊ आणि सोडा घालून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण एका बाजूनेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण एकसारखं फिरवल्यामुळे हे मिश्रण हलकं होते आणि यानंतर आपण लगेचच डोसा बनवायला घेऊ। तर येथे डोसा बनवण्यासाठी आपण तवा गरम करून घेतलेला आहे आणि सर्व बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती आपण 1.5 चमचा मिश्रण घेऊन हा डोसा व्यवस्थित पसरून घेणार आहे। तर येथे आपल्याला गॅस मीडियम आचेवर करूनच हा डोसा पसरून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता येथे मी असा पातळ डोसा पसरवून घेतलेला आहे। मंद आचेवरतीच आपल्याला डोसा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे। एका बाजूने 2-3 मिनिट आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2-3 मिनिट आपल्याला हा डोसा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपला डोसा एका बाजूने पूर्ण कोरडा झालेला आहे। आता आपण याला पलटून घेऊ। आपला डोसा एका बाजूने छान झालेला आहे आणि आता आपण त्याच्या कडा हलक्या हाताने मोकळ्या करून घेऊ आणि याला पलटून घेऊ। तुम्हाला दिसतच असेल आपल्या डोस्याला छान अशी जाडी तयार झालेली आहे। तर यामध्ये आपण फक्त मटरचा वापर केलेला आहे, तरी सुद्धा याला कलर छान आलेला आहे। मंद आचेवरतीच आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा डोसा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आता आपला डोसा दोन्ही बाजूने छान भाजून झालेला आहे। आता आपण डोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशा प्रकारे आपण सर्व पिठाचे डोसे बनवून घेऊ। तर अशा प्रकारे आपण सकाळी घाई गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी हा नाश्ता बनवून देऊ शकतो किंवा सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही असे डोसे बनवून खाऊ शकता। हे डोसे सर्वजण आवडीने खातात। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।